कोविड घोटाळा प्रकरणामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे। घोटाळ्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत, त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। ईडीनं महानगरपालिकेतील अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू झालेली आहे। पालिकेतल्या कार्यालयातनं महत्त्वाची कागदपत्र मिळवल्याची माहिती समोर आलेली आहे। ईडीचे अधिकारी आता कुणाची चौकशी करणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव समोर येऊ लागलेलं आहे। माझा आग्रह आहे केगनी कोविड काळातली कमाईचं पण स्पेशल ऑडिट करावं, म्हणजे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोविडची किती कमाई केली आहे तेही लोकांना, मुंबईकरांना स्पष्ट होणार। महापौर असताना किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाला कोविड काळात हाऊसकीपिंगचं कंत्राट दिल्याचा आरोप वारंवार केला जातो। किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या मुलाची कंपनी असल्याचं मान्य केलेलं होतं। त्या काळात कोणत्याही कंपन्या पुढे येत नव्हत्या, त्यामुळे ज्या कंपनीनं पुढाकार घेतला तिला कंत्राट दिलं गेलं असं पेडणेकरांनी स्पष्ट केलं होतं। टेंडर देताना आयुक्तांनी सर्व पातळ्यांवर तपासणी केल्याचा खुलासा सुद्धा पेडणेकरांनी केलेला होता। कोविड काळातल्या कंत्राटांची चौकशी होत असताना किशोरी पेडणेकरांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेनं केलेली आहे। मला असं वाटतं अजून कारवाई कंप्लीट झालेली नाहीये। कारवाई ज्या वेळेला कंप्लीट होईल त्यावेळेला कोण कोण त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे समोर येईलच। आपण मला वाटतं थोडा वेट केला पाहिजे। कोविडचं संकट असताना महामारी कायदा लागू करण्यात आलेला होता। 75 लाखांच्या आतील खर्चाचे अधिकार महापौरांना दिले गेलेले होते, तर त्यापेक्षा जास्त खर्चाची जबाबदारी आयुक्तांची होती। यापूर्वी प्रशासक इक्बाल सिंग चहल यांची चौकशी झालेली आहे, त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांचा नंबर लागणार या चर्चेनं जोर धरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवेलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।